जब डरता है पुलिस को आगे करना है, आरोग्य विभाग जब डरता है पुलिस को आगे करना है। शहरामध्ये या डेड बॉड्या ज्या आपण सुमारे काही महिन्यानंतर डिकम्पोज होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांचे हाडं वरती येतात किंवा ते डिकम्पोज होतात। त्यांचे जे हाडं आहे ते परिसरात जे कुत्रे आपल्या तोंडात घेऊन या परिसरामध्ये दहशत निर्माण करतात आणि ते आमच्या घराजवळ सोडून जातात, आमच्या परिसरात आपल्या नागरिकांच्या याच्याजवळ सोडून जातात। अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय घटना या परिसरात नेहमी घडते। पिछले कुछ दिनों में जलगांव जिले में तापमान में भारी बढ़ोतरी हुई है और पारा 45 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया है। इससे भीषण गर्मी महसूस हो रही है और दिन में घर के अंदर बैठना भी मुश्किल हो गया है। ऐसे में दोपहर की धूप में बाहर घूमने वालों को लू लगने की आशंका रहती है। इस बीच जलगांव जिले में पिछले 8 दिनों से विभिन्न कारणों से 50 शवों को जिला सरकारी अस्पताल में लाया गया है। 50 शवों में 18 लावारिस लाशें पाई गई हैं। इन सभी शवों का पोस्टमार्टम किया गया है और चिकित्सा विशेषज्ञों ने भविष्यवाणी की है कि वे विभिन्न बीमारियों से पीड़ित थे और सूरज की गंभीरता के कारण उनकी मृत्यु हो गई, जिसके बाद उनका अंतिम संस्कार कर दफनाया गया। वैसे में आज 26 मई को खबर मिली है कि जिस शव को दफनाया गया उसका गड्ढा गहरा न होने के कारण आवारा कुत्तों ने शव को बाहर निकालकर नोचना शुरू कर दिया, जिससे नेरी नाका शमशान भूमि इलाके में बदबू हो गई। वो परिसर के नागरिक परेशान हो गए। वहीं नागरिकों ने आक्रोश कर बीके टाइम्स न्यूज़ पर अपनी प्रतिक्रिया दी। जलगांव शहर से शाहिद तेली के साथ मैं आकांक्षा, बीके टाइम्स न्यूज़ के लिए। जळगाव शहर महापालिका व पोलीस प्रशासन जळगाव शहर इवन SP ऑफिस यांनी आज सुमारे 2 दिवसापासून 3 दिवसापासून 4 दिवसापासून किंवा हप्त्याभरापासून ज्या बॉड्या आढळल्या होत्या, 50 मृतदेह जे बेवारस मृतदेह सिव्हिलमध्ये नोंद झालेली होती, त्यापैकी त्यांची बाकीच्यांची विल्हेवाट लावली आणि आज 18 उर्वरित तगायत जे 18 डेड बॉड्या पडलेल्या होत्या त्या 18 डेड बॉड्यांपैकी डेड बॉड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आज हा परिसर झिपरुअण्णा नगर परिसर आहे, लक्ष्मीभाऊ नगर परिसर आहे, काऊ कोल्हे विद्यालय आहे, जुने जळगाव परिसर आहे, असा हा संयुक्त पूर्ण ST वर्कशॉपपासूनचा हा परिसर सुमारे इथं 2 ते 3 हजार लोकांचा लोकवस्ती एरिया, नागरिकांचा सुशिक्षित एरिया असल्याने ह्यामध्ये अनेकांचा चांगला रहिवास आहे। इथं स्कूल आहे, जवळ विद्यालय आहे, लहान मुलांचं येणं जाणं असतं कायम। पण या एरियामध्ये एक दहशतमय वातावरण निर्माण करण्याचं काम महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन तयार करत आहे। या एरियामध्ये सुमारे 1-1.5 फूट नव्हे तर 1-2 इंचावरती बॉड्या गाडल्या गेलेल्या आहे आणि एकाच जागेवर कमीत कमी 3 ते 4 बॉड्या गाडल्या गेल्या अशी घटना आम्हाला दिसून आलेली आहे। आणि या परिसरामध्ये या डेड बॉड्या ज्या आपण सुमारे काही महिन्यानंतर डिकम्पोज होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांचे हाडं वरती येतात किंवा ते डिकम्पोज होतात। त्यांचे जे हाडं आहे ते परिसरात जे कुत्रे आपल्या तोंडात घेऊन या परिसरामध्ये दहशत निर्माण करतात आणि ते आमच्या घराजवळ सोडून जातात, आमच्या परिसरात आपल्या नागरिकांच्या याच्याजवळ सोडून जातात। अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय घटना या परिसरात नेहमी घडते। परंतु यामध्ये पोलीस प्रशासन त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेसाठी मस्त आहे आणि जी महापालिका यंत्रणा आहे ती पण त्यांच्या आरोग्य विभागा त्यांच्या यंत्रणेमध्ये मस्त आहे। कोणतीही उपाययोजना नागरिकांच्या सुखसुविधेसाठी करायला तयार नाही। हा इथं जवळच नाला आहे, याच्यामध्ये हजारो लाखो टन असा कचरा आहे आणि तो प्लास्टिकच्या स्वरूपात आहे। इथं लहान बाळांचे अर्भकसुद्धा कुत्र्यांच्या तोंडामध्ये नाल्यातून ते कुत्र्यांच्या तोंडातून रहिवासी एरियामध्ये आणतात। हा असा एकंदरीत घटनाक्रम आमच्या नागरिकांच्या निदर्शनास आल्यामुळे आज इथं आम्हाला माहिती मिळाली, इथं 18 डेड बॉड्या इथं गाडल्या जात आहे। म्हणून आम्ही आज तर काय ते आम्ही इथं बैठे धरणे आणि विरोध म्हणून या बॉड्या न गाडू देण्यासाठी आम्ही सर्व नागरिक सज्ज होऊन इथं उभे होतो। आम्हाला पोलीस प्रशासनाने दमदाटी आणि याबाबत आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची हे देऊन की आम्ही तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, परंतु कायदा हातात घेणं आम्ही कायदा हातात घेऊ इच्छित नाही आहे। पण आमच्या एरियामध्ये जर लोकांची सुरक्षितता महत्त्वाची होत नसेल आणि सुरक्षितता त्यांच्यामध्ये कुठेतरी तिच्यामध्ये शंका निर्माण होत असेल तर आम्ही या संदर्भात पुढे येण्यास आम्ही सज्ज झालेलो आहे। त्याच्यामुळे आमचा निषेध आहे या गोष्टीला। इथं डेड बॉड्या गाडू नये। महापालिकेकडे डम्पिंग ग्राउंडसारखी मोठी एकरमध्ये जागा आहे, शिरसोली रोडवर जागा आहे, अनेक प्रयोजनार्थ जागा असल्यावर सुद्धा नागरिकांच्या एरियामध्ये इथं डेड बॉड्या गाडल्या जातात, ही निषेधार्थ बाब आहे। आम्ही महापालिका प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा आधी निषेध करतो आणि आम्ही पोलीस प्रशासन आणि महापालिकेला सांगू इच्छितो
की आम्ही नागरिक आपणास आज तारखेमध्ये रविवारी रोजी विनंती करतोय, उद्या उठून इथं डेड बॉडी रात्री कोणीही आणू नये. कारण यामध्ये मी पोलीस प्रशासनाला आणि हे सुद्धा सज्ज करू इच्छितो की ही एकंदरीत अशा जर बेवारस डेड बॉडी आपण जर लपवत असाल तर यामध्ये मर्डर लपवण्याची सुद्धा जागा असू शकते. ही यामध्ये आमच्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. कोणाचा मर्डर करावा आणि त्यांनी लपवून द्यावं याच्यासारखी दुर्दैवी घटना होऊ शकत नाही आणि व्हायला पण नको. पण ही मर्डर लपवण्याची जागा असू शकते इतकी गंदगी बघून अशी आमच्या मनामध्ये शंका येत आहे. तुम्ही नाला बघू शकता, हिच्यामध्ये असंख्य अर्भकं पडलेले आहे, असंख्य लोकांच्या बॉड्यांच्या हाडं पडलेले आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहे. आम्ही या घटनेचा संपूर्ण निषेध व्यक्त करतो आणि आम्ही महापालिकेला आणि पोलीस प्रशासनाला पुनश्च एकदा विनंती करू इच्छितो, आपण या आमचा नागरिकांवर होणारा अन्याय थांबवावा. अन्यथा आम्ही महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या समोर, कलेक्टर ऑफिस समोर या संदर्भात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही रास्ता रोको, रोड रोको आंदोलन सुरू करू आणि आमच्या एरियामध्ये कोणालाही घुसू देणार नहीं. आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनाने के लिए भुसावल शहर में सातपुरा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित HSWD कॉन्वेंट हाई स्कूल सेमी इंग्लिश आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12वीं कक्षा तक एडमिशन शुरू है. साथ ही KNP इंग्लिश मीडियम हाई स्कूल एंड आर्ट्स कॉमर्स साइंस जूनियर कॉलेज भुसावल में नर्सरी से 12 कक्षा तक एडमिशन शुरू एवं विशेष बैच 8, 9, 10, 11, 12 के साथ फाउंडेशन कोर्स नीट, JEE, सिविल सर्विसेज एंड MHCET, 11वीं और 12वीं आर्ट्स कॉमर्स साइंस की लड़कियों के लिए सेपरेट बैच व स्वतंत्र क्लासरूम की व्यवस्था की गई है. वह बता दें कि आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ स्मार्ट क्लासरूम्स, कंप्यूटर रूम्स, डिजिटल लाइब्रेरी, लेबोरेटरी, इंटरनेट फैसिलिटी, पीने के लिए शुद्ध जल, प्लेग्राउंड व बच्चों की सुरक्षा के लिए संपूर्ण परिसर में CCTV कैमरा व सुरक्षा रक्षक के साथ स्कूल बस की व्यवस्था उपलब्ध है. स्कूल का पता BS पटेल एजुकेशनल कैंपस, हीना पार्क, ग्रीन पार्क के करीब खड़का रोड, भुसावल. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9271395291, 9156969786. ईमेल ID bspateleducationalcampus@gmail.com. वेबसाइट bspateleducationalcampus.com. भुसावल शहर में जून 2004 से शुरू हुई व पूरे जिले में सबसे कम फीस लेने वाली एकमात्र स्कूल MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल खड़गा रोड और MI तेली इंग्लिश मीडियम स्कूल अयान कॉलोनी स्कूल में वर्ष 2024 और 25 के एडमिशन शुरू है. वो किसी भी प्रकार का बिल्डिंग फंड और एडमिशन चार्ज के बिना और नर्सरी एडमिशन फ्री में किए जा रहे हैं, जिसमें आपके बच्चों को उच्च शिक्षा के साथ मिलेगी ई-लर्निंग शिक्षा व हर क्लास में प्रोजेक्टर एवं आपके बच्चों की स्वास्थ्य के लिए पीने के लिए शुद्ध जल व संपूर्ण परिसर में CCTV कैमरा. बच्चों का शैक्षणिक विकास के साथ शारीरिक विकास के लिए स्पोर्ट टीचर, हॉकी टीम प्लस विभाग डिवीजन पर विजय व अलग अलग प्रकार के खेल प्रतियोगिता का आयोजन. बच्चों का हर महीने MCQ टेस्ट, कॉम्पिटिटिव परीक्षा के लिए तैयारी, सुसज्ज कंप्यूटर लैब, सुसज्ज साइंस लैब, पूरे स्कूल में वाईफाई कनेक्शन. बच्चों के शैक्षणिक जानकारी के लिए पालक से संपर्क करने के लिए हर क्लास का WhatsApp ग्रुप, अलग अलग प्रकार के नेशनल लेवल पर होने वाले एग्जाम का आयोजन. बच्चों के शैक्षणिक विकास के साथ कला गुणों के विकास के लिए हर साल वार्षिक संस्कृति कार्यक्रम. वह MI तेली स्कूल की छात्र वो पूर्व राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम के हाथों से सन 2014 और 2015 में पूर्व राष्ट्रपति प्रणब मुखर्जी इनके हाथों से बाल वैज्ञानिक के लिए सम्मानित किया गया. तो आपके बच्चों का उज्जवल भविष्य बनने के लिए जल्द करें एडमिशन. संपर्क करें मोहम्मद अली रोड, खड़गा रोड, MI तेली स्कूल, भुसावल.